महत्त्वाची बातमी आहे। सरकारने शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत करावी, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका असं वडेट्टीवार म्हणतात। सरकारने केवळ दिखावा करू नये, ठोस मदत करावी, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी आहे। माझा 6 महिन्यांचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीकरता देणार असं देखील वडेट्टीवार म्हणतात। मदतीची कुठलीही ठोस भूमिका किंवा किती देणार याबाबत सरकारने गुप्तता का ठेवली, पण शेतकऱ्याला भरपूर मदत करावी, किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत केल्याशिवाय हा शेतकरी जगूच शकत नाही। ही परिस्थिती आहे। केवळ मंत्री गेलेत, मुख्यमंत्री गेलेत, उपमुख्यमंत्री गेलेत आणि आपले नावाचे फोटोचे स्टिकर लावून मदत करण्याचा दिखावा काही मंत्री करतायत, काही मुख्यमंत्री करतायत, उपमुख्यमंत्री करतायत। काल ते लोकांनी सामान वापस घेऊन जा म्हणून सांगितलं। याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांचा रोष, कारण होत्याचं नव्हतं झालं, काही शिल्लक राहिलेलं नाही, त्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या केवळ दिखावा करू नका, तर ठोस काय मदत करणार आहे सरकारने सांगितलं पाहिजे, तर शेतकऱ्यांना आधार वाटेल। फक्त पाण्याच्या बाटल्यांवरती फोटो लावून पाणी वाटले म्हणजे मदत होत नाही ना, ती प्रसिद्धी आहे। आपण राज्याचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री आहे, तुम्हाला हे करण्याची गरज नाही, तुम्हाला शासन म्हणून मदत केली पाहिजे मोठ्या प्रमाणात, आणि बाकीची मदत ही गुप्त असायला पाहिजे। तुम्ही लाडका बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका, लाडका बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। अरे बाबा, त्यांना आरोप कुठं करायचे ते तरी एकदा सांगा तुम्ही। आरोप कुठं करायचे? मदत देताना त्याच्यामध्ये आरोप करायचे, मदत देताना त्याच्या फोटोवर आरोप करायचे। अरे तुम्ही फोटो बघताय काय? त्याच्या गाडीतलं सामान बघा ना, त्या जीवनावश्यक वस्तू बघा। कार्यकर्त्यांनी फोटो लावले, धरून चला, तर तुम्ही कधी काहीतरी घेऊन गेलात का? तुम्ही जेव्हा होता तेव्हा कार्यकर्ते तुमचे फोटो मोठे मोठे लावत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।